नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं, आदित्यच्या मनामध्ये आता सागरने पुन्हा एकदा जागा निर्माण केलेली असते. इथे आदित्य सागरला प्रेमाने पप्पा अशी हाक मारतो आणि त्याला प्रेमाने रंग लावून त्याला मिठीसुद्धा मारतो. त्याचबरोबर इथे सावनीने त्याला आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती साईन करायला सांगितलेली असते. पण आदित्यला आपल्या पप्पाला फसवायला अजिबातच आवडत नाही, म्हणून तो प्रॉपर्टीचे पेपर इथे फाडून टाकतो. कारण सावनीने सांगितलेलं असतं की तू जर या पेपरवरती सागरची साईन घेतलीस तर आतापर्यंत सागरने तुला आणि मला जो काही त्रास दिलाय ना त्याची शिक्षा सागरला मिळेल. आणि तेच आता आदित्यला नको असतं. कारण आदित्यला कळून चुकलेलं असतं की सागरचं त्याच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. कारण सागर त्याला म्हणतो की माझं मुक्तावरती अजिबात प्रेम नाही आहे, माझं सगळ्यात जास्त तुझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा इथे आदित्य म्हणतो की मला माझ्या पप्पाला फसवायचं नाही आहे आणि त्यामुळे तो प्रॉपर्टीचे पेपर फाडून टाकतो. घरी आल्यानंतर जेव्हा हर्षवर्धन विचारतो की प्रॉपर्टीच्या पेपरवरती आदित्यने साईन आणली का, तेव्हा इथे सावनी खूपच जास्त घाबरते आणि ती म्हणते की ते पेपर आदित्यने फाडून टाकलेले आहेत, सागरने त्या पेपरवरती साईन केली होती. तेव्हा हर्षवर्धनला सगळ्यात जास्त राग येतो आणि तो म्हणत असतो की शेवटीला ते रक्त सागरचं रक्त आहे, तो मुलगा सागरचाच आहे ना, तो त्याच्या विरुद्ध कधीही जाणार नाही. मला असं वाटतंय मी तुला आणि त्याला सांभाळून आहे ना खूप मोठी चुकी करतोय. तेव्हा इथे सावनी म्हणते, हर्षवर्धन या सगळ्यामध्ये माझी काहीच चुकी नाही आहे आणि आदित्यसुद्धा लहान मुलगी आहे. ती मुक्ता कशी आहे तुला माहिती आहे ना, मुक्ता त्याचा ब्रेन वॉश करते. तेव्हा इथे हर्षवर्धन आता सावनीला म्हणतो की मी तुला आणि त्या आदित्यला दोघांनाही घरातून बाहेर काढणार आहे. तर आता हर्षवर्धनला आता कळून चुकलेलं असतं की आदित्य कधीही माझ्या बाजूने नसणार आहे, तो सागरचीच बाजू घेणार आहे. त्यामुळे तो आता दोघांनाही घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेत असतो. त्याचबरोबर इथे आता सागरकडून खूप मोठी चुकी झालेली असते. त्याने मुक्ताला खूपच जास्त दुखावलेलं असतं. कारण तो आदित्यला म्हणतो की माझं मुक्तावरती अजिबातच प्रेम नाही आहे, तो जे काही म्हणाला ते सगळं नाटक होतं, त्याचं सगळ्यात जास्त प्रेम हे आदित्यवरती आहे. तेव्हा इथे मुक्ता खूपच जास्त दुखावलेली असते आणि त्याच्यामध्ये भरीतभर सावनीने खूप मोठी आग लावलेली असते. त्यामुळे इथे मुक्ता आता सागरला म्हणते, मी तुमची बायको म्हणून या घरामध्ये कधीच राहणार नाही आहे, आपल्यामध्ये एकच नातं राहील, ते म्हणजे सईची आई आणि तुम्ही सईचे बाबा. त्यामुळे याच्या पलीकडे आता आपलं कुठलंही नातं नसेल आणि तुम्हीसुद्धा माझ्याकडून आता कुठलीही अपेक्षा ठेवू नका आणि मी सुद्धा ठेवणार नाही आहे. त्यामुळे आता मुक्ता सागरला पूर्णपणे इग्नोर करत असते. कारण तिला खूप जास्त राग आलेला असतो आणि ती मनातून खूपच जास्त दुःखी झालेली असते. हे सागरला आता कळतं आणि तो आता मनापासून मुक्ताची माफी मागायला येतो. पण मुक्ता काही त्याला माफ करत नसते. आणि त्याचबरोबर आता इथे मुक्ता सागरला माफ करेल का आणि हर्षवर्धन सावनी आणि आदित्यला घराच्या बाहेर काढेल का, हे आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे सावनीने आता आदित्यच्या मनात हे भरवलेलं असतं की आदित्य, बघितलंस ना, तुझ्या पप्पाचं आता तुझ्यावरती प्रेमच नाही आहे, त्याचं प्रेम फक्त आपल्या नवीन बायकोवरती आहे. आणि तो राग आता आदित्यच्या मनामध्ये असतो. जेव्हा इथे सागर त्याला रंग लावायला येतो तेव्हा आदित्य म्हणतो, तुम्ही माझ्याशी बोलू नका, कारण आता मी तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे, तुमचं फक्त प्रेम तुमच्या नवीन बायकोवरती आहे. तुम्हाला जगात जर काही महत्त्वाचं असेल ना तर ती तुमची बायको आहे, आता मी तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. तेव्हा इथे सागर म्हणतो की नाही, माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे, माझं मुक्तावरती अजिबात प्रेम नाही आहे, ते मला अजिबात आवडत नाही, मी जे काही बोललो ते सगळं नाटक होतं, असं इथे सागर आता आदित्यला म्हणतो. आणि ते सगळं मुक्ता ऐकते. मुक्ताला खूपच जास्त त्या गोष्टीचं वाईट वाटतं. तेव्हा इथे मुक्ताला आता आठवायला लागतं, सावनी म्हणालेली असते की सागर कधीच कुणावरती प्रेम करू शकत नाही, त्याचं फक्त स्वतःवरती प्रेम आहे. आणि इथे सागर म्हणालेला असतो की आपल्यामध्ये फक्त एकच नातं असेल, ते म्हणजे सईचे आईबाबा, बाकी कुठलंही नाही, हे लग्न आपण फक्त सईसाठी करतोय. तेव्हा सावनी म्हणालेली असते की मुक्ता, बघितलंस ना, जरी तुझं लग्न झालं असलं ना सागर बरोबर, तरी सागरचं अजूनही माझ्यावरतीच प्रेम आहे. आणि इथे आता मुक्ताला आठवतं, जेव्हा सागर खूप दारू प्यायलेला असतो तेव्हा तो म्हणालेला असतो की तू माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेस आणि आय लव्ह यू. ते खरं तर असतं सगळं सईसाठी, पण मुक्ताला वाटत असतं सागर सगळं सावनीसाठी बोलला होता. तर सागर आपल्यासाठी जे काही करतोय ते सगळं प्रेमामुळे करतोय असं मुक्ताला वाटत असतं. पण आता तिचा भ्रम तुटलेला असतो. कारण इथे सागर म्हणालेला असतो की मी जे काही केले ते सगळं नाटक आहे, माझं मुक्तावरती अजिबात प्रेम नाही आहे. तेव्हा इथे मुक्ताला आता त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि ती खूप जास्त रडत असते. तेव्हा सावनी तिथे येते आणि म्हणत असते, काय झालं, हा फूल खाली पडला ना, त्याचा खूप जास्त आवाज झाला. गुलाबाचं फूल मुक्ता, तू सागरसाठी घेऊन आली होतीस का? अगं सागर कधीच कुणाचा नाही आहे, तुला कळत नाही का, मी तुला सांगितलं होतं ना, एक मोठी गोष्ट कधीच करू नको, सागरच्या प्रेमात पडू नकोस, आणि तू तेच केलंस. तू बघितलंस ना आता सागर काय म्हणाला, त्याचं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे, त्याने हे जे काही केलं ना ते सगळं नाटक होतं. तू फक्त इथे सईची केअरटेकर म्हणूनच आलेली आहेस, फक्त तिची काळजी घ्यायची. तू सागरची बायको कधीच होऊ शकत नाहीस आणि तो तुझ्यावरती कधीच प्रेम करू शकत नाही आहे. त्याने हे जे काही केलं ते सगळं मला
दाखवण्यासाठी केलं. तेव्हा इथे मुक्ताला खूप जास्त राग येतो. ती म्हणते की मी हे सगळं खरोखर प्रेम समजत होते. माझीसुद्धा एक प्रेमाची गोष्ट असावी असं मला वाटत होतं. तरीसुद्धा तुम्ही जे काही करताय ना त्याला मी प्रेमाचा टॅग देणार नव्हते. पण शेवटीला काय करू, मी पण माणूस आहे ना. मला असं वाटलं की खरोखर सागर कोळी माझ्यावरती प्रेम करायला लागलेत. आता आपल्यामध्ये कसलंही नातं नसेल. मी फक्त सईची आई म्हणून त्या घरामध्ये राहणार आणि तुम्हीसुद्धा ते लक्षात ठेवा आणि मी सुद्धा ते लक्षात ठेवेन. मी तुम्हाला या जबाबदारीतून मोकळं करते, असं मुक्ता रागाच्या भरातच आता सागरला म्हणत असते. आणि त्यानंतर आता मुक्ता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. ती आता कुणाशी काही बोलत नसते, फक्त सईची काळजी घेत असते आणि सागरला सुद्धा ती पूर्णपणे इग्नोर करते आणि ती स्वतःला सुद्धा त्रास करून घ्यायला लागलेली असते. त्या घरामध्ये फक्त ती सईची आई म्हणूनच राहणार असते. घरातल्या माणसांबरोबर सुद्धा ती व्यवस्थित बोलत नसते. तेव्हा इथे सागरला त्या गोष्टीचं आता फार वाईट वाटतं. आत्तापर्यंत मुक्ताने आपल्या फॅमिलीसाठी खूप काही केलंय आणि मी तिला दुखावलं याची त्याला आता जाणीव होते. आणि तो म्हणत असतो की मुक्ता प्लीज मला माफ करा. माहिती आहे मी खूप मोठी चुकी केली आहे. मी हवं तर कान पकडून तुमची माफी मागतो. प्लीज तुम्ही मला माफ करा. आपण नव्याने सुरुवात करूया ना. मी जे काही बोललो होतो ना आदित्यला, ते सगळं मी त्याला चांगलं वाटावं म्हणून बोलत होतो. कारण सावनी कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना. सावनीने त्याच्या मनामध्ये काहीही भरलं होतं. तो म्हणत होता की माझं त्याच्यावरती प्रेमच नाही आहे, माझं फक्त तुमच्यावरती प्रेम आहे. आता तो माझ्या आयुष्यात महत्त्वाचा नाही आहे. त्याला मी सांगण्याचा प्रयत्न केला की असं काही नाही आहे, तरीसुद्धा तो काही ऐकायला तयार नव्हता. म्हणून मी त्याला म्हणालो की माझं तुमच्यावरती प्रेम नाही आहे. पण मुक्ता असं अजिबात नाही आहे. तुम्हालासुद्धा माहिती आहे तुम्ही माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहात. तुम्ही फक्त सईच्या आई म्हणून या घरामध्ये आला होतात, पण तुम्ही आता माझ्या आयुष्याचा भाग झाला आहात. प्लीज मला तुम्ही माफ करा. मी मनापासून तुमची माफी मागतोय आणि आपण नव्याने पुन्हा आपल्या आयुष्याला सुरुवात करूया. तरीसुद्धा मुक्ताला आता सागरचं बोलणं खोटं वाटत असतं आणि ती काही त्याला माफ करायला तयार नसते. ते आपलं काम करते आणि सागरला इग्नोर करून तिथून निघून जाते. तर आता मुक्ताला सागरवरती विश्वास ठेवायला आता खूप जास्त भीती वाटत असते आणि तिला आता तिचा वेळ हवा असतो. आणि त्याचबरोबर इथे आता सागरसुद्धा शांत बसतो, कारण मुक्ता खूपच जास्त हर्ट झाले हे त्याला कळलेलं असतं. तर इथे आदित्यने सुद्धा सावनीने सांगितलेलं असतं की या पेपरवरती तुला सागरच्या सह्या घ्यायच्या आहेत. त्याने जर याच्यावरती सही केली ना, तर आतापर्यंत त्याने आपल्या दोघांना जो काही त्रास दिलाय ना, त्याची शिक्षा आता इथे सागरला मिळेल. तेव्हा इथे आदित्य ते पेपरवरती साईन तर घेतो आणि सागर साईनसुद्धा करतो, पण सागर ते पेपर फाडून टाकतो. कारण तो म्हणतो कारण माझ्या पप्पांचं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. माझ्या पप्पाला मी फसवू शकत नाही आहे. त्यांना त्रास झाला तर मला ते आवडणार नाही, असं सागर म्हणतो आणि ते पेपर फाडून टाकतो. आणि जाऊन तो सागरला हॅपी होळी विशसुद्धा करून त्याला रंग लावतो आणि प्रेमाने मिठीसुद्धा मारतो. ते आता सगळं इथे हर्षवर्धनला कळतं. सावनी सांगते की त्याने पेपरवरती साईन केली होती, पण आदित्यने ते पेपर फाडले, कारण तो म्हणतो मी माझ्या पप्पाला फसवणार नाही आहे. हे जेव्हा हर्षवर्धनला कळतं तेव्हा हर्षवर्धन सावनीला म्हणतो की तो शेवटीला सागर कोळीचा मुलगा आहे. त्याला खरं तर ना मी आता या घरामध्ये ठेवायलाच नको आहे. तुझ्याबरोबर आहे ना त्यालासुद्धा घरातून बाहेर काढायला हवं आहे. तेव्हा हर्षवर्धन सगळं काही सावनीला हे बोलत असतो. तेव्हा सागर त्याचं बोलणं ऐकतो आणि तो म्हणतो की हर्षवर्धन अंकल यांना माझा राग येतो, पण माझ्या पप्पाला फसवण्यासाठी, माझ्या पप्पाला कमीपणा देण्यासाठी त्यांनी मला या घरामध्ये ठेवून घेतलेलं आहे. मी त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही आहे, तर ते माझ्या मम्माला म्हणतायत की ते मला घरातून बाहेर काढतील. तेव्हा इथे सावनी म्हणत असते हर्षवर्धन असं काही नाही आहे. हे बघ आदित्य लहान मुलगा आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो लहान असलं म्हणून काय झालं? त्या सागर कोळीला जसं बरबाद केलंय ना, तसं तुझ्या मुलांनी सुद्धा त्याच्या बापाला बरबाद करायला हवे असं मला वाटत होतं. पण मला नाही वाटत की आता आदित्य काही आपल्या कामाचा आहे. त्याला सुद्धा या घरातून बाहेर काढलं तर बरं होईल. तो आता मला डोईजड झाला आहे. तेव्हा इथे सावनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा हर्षवर्धन खूपच जास्त रागवलेला असतो. तेव्हा आदित्य आता हर्षवर्धनचं बोलणं ऐकतो आणि त्याला खूप जास्त राग आलेला असतो. तो आपली आई बॅग घेतो आणि तो सागरकडे जायला निघतो. तो म्हणतो की पप्पाकडे सगळेजण माझे किती लाड करतात. पप्पा, आजी, आजोबा, आत्या, काका सगळेजण माझ्यावरती किती प्रेम करतात आणि तिथे माझी एक बहीणसुद्धा आहे सई. मी जातो आणि माझ्या आता पप्पाकडे राहतो. म्हणून आता आदित्य आपली बॅग घेऊन जायला निघालेला असतो. पण सावनी आता आदित्यला जाऊ देईल का की थांबून घेईल हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.